ओम नमादेश सत्यनमादेश नवनाथ गुरुजी जय माता भगवती पार्वती सकल जगस्वरूपिणी हर हर महादेव शिव शंभो. आता मला काही म्हणजे दरवेळेस तर मी महत्त्वाचं सांगतोच. माझ्या सर्व जितके पण महाराष्ट्रातले साधक व साध्वी भक्तगण आहे ह्या सर्व भक्त मंडळींना काय की मी एका ठिकाणी गेलो होतो नगरमध्ये तिथं गेल्यानंतरून तर ते साधक लोक आलेले होते माझ्याकडं. आल्यानंतरून त्यांनी सांगितलं तर त्यांच्या शरीरामध्ये संचार यायचे. तर त्यांच्या शरीरामध्ये संचार येणार ते मच्छिंद्रनाथांचे नाव घेणार, जालिंदरनाथांचे नाव घेणार, काय कानिफनाथांचे नाव घेणार, गोरक्षनाथांचे नाव घेणार. तर अशा प्रकारचं तसं होत होतं. आणि गेले 15 वर्षापासून हे त्या स्थितीमध्ये होते. तर ते अनेको ठिकाणी गेले, अनेको महाराजांकडे गेले, सगळ्यांकडे गेले. तिथंच त्यांनी त्या महाराजांचं ऐकून त्यांनी जे करायचं ते गोष्टी केले. पण त्यांना कुठं मनाला कुठं काय समाधान झालं नाही किंवा काय नाही. मग त्याच्यानंतरून त्यांनी काय केलं, माझा व्हिडिओ बघितला यूट्यूबवरती. मग त्यांनी मला भेटण्याचा प्रयत्न केला आणि मग योग त्यांचा आला आणि त्यांना बोलून घेतलं. त्यांना बोलून घेतल्यानंतरून ते आले आणि त्यांच्या संग आणि त्यांच्या संग त्यांचे मित्रमंडळी जे होते ते पण आले. आता मित्रमंडळी वगैरे ते आल्यानंतर मग ते पण आले. ते आल्यानंतर आता असं व्हायचं की त्यांच्यामध्ये दिव्य ताकद येणार, बोलणार, जाणार. मग ते आले, ते इथं आल्यानंतर मग ती ताकद पण मला दिसली त्यांच्या मागच आलेली. पण त्यांना मी सांगितलं की तुम्ही बाजूलाच थांबा, बघू ते मला काय. मग ते त्यांच्या मित्रपरिवारांना घेऊन ते आले. 2-3 जण मित्रपरिवार होते, ते आल्यानंतर मग ते आले, बसले माझ्याशी बसले. तर मग ते बसले तर ते बोलले की बघा तुम्ही आता गुरु महाराज काय आहे काय नाही, तुम्ही माझं बघा म्हणले, मला काय त्रास होतो किंवा काय नाही, अडचणीत आहे. तर मी म्हटलं आपण तर साधारण आहेत म्हणलं, काय तुम्ही बघा असं बोललात आणि मग मी कोण आहेत, देवाचे कोणी वरचं आहे का? मी म्हटलं मी तर एकदम साधारण एक तुच्छ मानव आहे बोललो. हा, आता तुम्ही मला असं बोललं की बघा माझं काय करायचे आणि मग मी लगेच देवाला बोलवणार हा, की या देवा, कुठला देव आहे, या सांगा ह्याचं कुठला देव आहे काय नाही, असं तर सापण आज्ञा देणार का? नाही, असं कधी करायचं नाही. आणि हे अहंकार असतं, असं गोष्टी करणंच कशाला. त्याच्या कर्मविधानाने त्याचे कर्म चांगले असतील साधकाचे कुठले काय, तर त्याच्या कर्मविधानाने कुणीतरी वाली होऊन येईनच ना सांगायला. कोणी तर वाली होऊन येईनच सांगायला. मग येऊ दे म्हणलं, कोण वाली होऊन येते ते. मग असा बराच वेळ झाला काय, त्यांना कुणी वाली होऊन काय आलं नाही सांगायला की मी हा येतोय फलन आहे बिस्तान आहे म्हणून, असं काय सांगायला आलं नाही. ते आले नाही तर मग ते त्यांनी बोललं की तुम्ही गुरु महाराज त्यांचं सांगितलं तर माझं तुम्ही का नाही सांगितलं. सांगतो ना म्हणलं, थांबा ना म्हणलं, थोडं थांबा. तर त्या टायमाला मग मी सांगितलं की हे बाबा तुमचे कुळाची ताकद आहे बोललो, ठीक आहे, कुळाचे कुळपित्र आहेत. ज्यावेळेस मी असं बोललो त्याच वेळेस फटक कोणी ती ताकद आली अंगात. आणि अंगात आल्यानंतर म्हणले वार पठ्ठ्या म्हणला, दिव्य भाषेत बोला, वार पठ्ठ्या म्हणला, तुला ओळखला म्हणला आणि तुला मानलं पण मी म्हणलं. दंड थोपाटले त्याने, कुणी त्याच्या कुळपित्राने पेटा मस्त घालून आलं ते ओळखलं. तर मग त्यांचं माझं झालं बोलणं, काय व्हायचं ते भाषेमध्ये संभाषणमध्ये. मग ते बोलणं झाल्यानंतर मग त्या साधकाला सांगितलं की मला तिथं जागेवरती यायला लागेल आणि तिथं जागेवरती बरंच काही गोष्टी, एकच गोष्टी नाही आहे, बरेच काही गोष्टी आहेत. मला यांनी भरपूर सिद्धी प्राप्त केलेली आहेत, भरपूर विद्या प्राप्त केलेली आहेत काय.
आणि हे जे तुमच्या अंगात येतंय, तुम्ही बोलता की मच्छिंद्रनाथची गर्जन देतं, हे देतं, ते काय कुठलीच ती ताकद वगैरे कुठली नाही म्हणलं. हे त्यांनी सिद्धी प्राप्त केलेले आहेत. यांनी टाकताना पुढं समोर टाकलं तर चकवा, म्हणजे असं मायाजाळ, चकवा दिलता. म्हणून चकवा कशा का होतो, चकवामध्ये काय असतं की ह्या देवी दिसणं, तो देवी दिसणं, त्या लोक मग ते काय होतात, जी लोक घोडी लावतात त्यांना तेच दिसणार, तेच घोडी लागणार. लोक कन्फ्युज होतात. डोळ्यांनी दिसण्यात आणि घोडी लावण्यात काय, सुपात बघण्यात, गोट्यात बघा, दगडात बघा, रुपयावरती बघा, तांदूळावरती बघा, गव्हावरती बघा, पाण्याच्या वाटीत बघा, काय आरशात बघा. अरे बघण्याचे अनेक प्रकार आहेत, अनेक विद्या आहेत, अनेक कोडे आहेत याच्यामध्ये. तर कसं दिसणार. मग त्या टायमाला तिथं काय केलं, ते बघितल्यानंतर ज्या वेळेस बघितलं ते सर्व गोष्टी आणि कळलं काय आहे काय नाही, त्यांना सांगितलं. तर मी म्हटलं मला तिकडे उद्या करतो. मग ज्या वेळेस त्यांच्या ठिकाणी पोहोचलो, काय पोहोचल्यानंतर काय झालं तुम्ही ते बघा हा व्हिडिओ. Nakdo isip mo ko tini Ika apa yang jodoh tu cikin aja jampat. Ni kaya ada dodo dia dodo. nabi Akan tu ada tu dodo. makito bo Kapat tikit dodo. beko tu mo sa tomato botus tini Ika ada dodo dia dodo. ni ju te to na to te tini na ko ri teste mi kato tepe takru ko kit ko ri bete pichu ko bete to bete Nya ada dodo dia. na ko ri go dite Nah kodi kodi. na ko ri botu bit mi de gutte me na ko ri vetti bitu vedi betti betti vedi vetti Ya betti kono dodo betti dia. what ko te te Tutu. wait pitu tu tomato to te na beto tu beto bete na ko tu te bete na ko tu beto bete pitu tu bete basta no mete te na ko hetu te mi kitu te sta beto ri ketu te bekas tu mi kahete pite pe ne per put me titi ne so tu mi keto mi tu ko te se ti pitu passo hetu mi ke hete ne tu piru tu masati na su hetu ka masatre na ko hetu tu mi ke hete na ko hetu tu mi ke tu na so tu mi kite na so tu ke te mi te hetu masate mi hetu masate mi bu bo se ma hati ki bi na ko hetu se te mi ke to na so tu mi mas to tu adi wala to tu mi ke to at tu ni hetu masatro na so tu ke hetu mi ke hetu kat kat ko te mi ke na so ko hato mi kahala se te mi ko te sa ta ke heta no se te ko hote na so ko hetu te mi ke sa tar mi hetu masake te heta na so Na ko dodo. na ko hetu te mi ke le ko hetu na se te na ko hetu et mat ko te hese te mi ke het na ko hese te mi ke te bole bise to mahato na so ke hete mi ke sa te mi ke to masate mi ke hoto ne se te me neste tu mi heta ka sa te mi ye sa ko te tal ma ka sa te mi ke te mi se le ma ka ta sa na so ko hete me ka le se te mi ke heta na sa tu ke pete तो आसिनीतल्या गावशिवाराचा मला काय त्याशी घेणं देणं नाही. ठीक आहे, सत्यकर्म धर्माला जो साध घे त्याचं ते कार्य कर. ते तुझं तो अहंकारपणा तर बाजूला टाकून दे. इतक्या वर्षापासून त्याच्यामुळेच थांबलंस तू इथे. कोणाची पात्रता सुद्धा नाही तुला बघायची. गेलं की एवढी लोक खाल्ले की सगळ्या ताकदीने. को हेतुस मी के हेत सत्तम की होत म कहतुस्ती नी की हेतस ते गुरु हेत ना गुरु आदेश तुम के हेतस्ती गुरु आदेश ते गुरु हेतस्ती नमका ना गुरु हेतस्ती मी कर होतस्ती ना गुरु हेत कसत त गुरु हेतस्ती ती सत्य हेत गा ना गुरु हेतस्ती मी के हेतस ना को हेत मी सिती ती सकुरु हेत सतुकु हेतल सते मी को ना सु के हेत से पी के हेतम कहत सते मी के मग आता तिथं विषय असा झालता की ती ताकद माझ्या समोर तिथं बसलेली, माझ्या समोर बोलते काय, आणि हा पण इकडं माझ्या शेजारी बसलाय. आणि ज्यावेळेस मी ताकद संघ समोर बोलत होतो, त्यांच्या समाधीच्या ठिकाणी जाऊन तिथं बोलत होतो काय, त्यावेळेस ताकदीचं माझं जे बोलणं व्हायचं ते झालं. तर तिथं ते एवढे मोठी ताकद आहे, एवढी चांगली दिव्य ताकद आहे, तिथल्याच त्यांच्याच कुळाच्या कुटुंबीय लोकांना सुद्धा माहिती नाही की नेमकी बाबा ती समाधी कुठली आहे, तिथं देव कुठला आहे, दैवत कुठलं आहे किंवा काय आहे काय नाही. फक्त लोक बोलतात काय नाही आमच्या गावामध्ये समाधी किंवा काय आहे. अरे तो असा खतरनाक होता तो,
जुन्या टायमातला तो जुना म्हातारा, त्यांच्या 5व्या पिढीचा म्हातारा तो काय, तो 7-12 गाव शिवाऱ्या चालवायचा. तो 7-12 गाव शिवार चालवायचा. म्हणजे जे 12 गाड्यांचे खेळ आता कसे पण चालवते त्यांना काय माहिती नाही, काय नाही, म्हणतात आम्ही 12 गाड्यांचा खेळ ओढतो. ज्यांनी 12 गाड्या ओढल्या काय, तो कुठल्या कुठं पोचल, तो खूप मोठं येते काय. मग तिथं बोलणं झालं. मग तिथं ते बोलणं झालं तर मग त्याला मी बोललो, चला म्हणलं आता तुम्हाला एक सांगतो म्हणलं. चालतं मग गेलो, बसला, आम्ही निघालो तिथून. म्हणलं ऐका, आज समाधीच्या ठिकाणी आपण गेलो, काय तुम्हाला कळालं तिथं सांगा बरं. तो म्हणलं काय बोललं काय नाही, मला काय कळलं नाही. तुम्ही नका सांगू म्हणलं, तुम्हाला काय कळलं नाही ना, मी सांगतो म्हणलं. ऐका म्हणलं, तुमची दिव्य ताकद माझ्या समोर बसली होती काय, आणि ती माझ्याशी बोलत होते. तर त्यावेळेस तो घाबरला आणि तो काय बोलला माहिती आहे का, अहो म्हणलं पहिलं माझ्या डायरेक्ट अंगात येऊन बोलायचं म्हणला ताकद, पण आज तुम्ही माझ्या समोर इथं आलात ना म्हणला, माझ्या अंगात नाही आलं काय नाही, फक्त माझ्या मुखामध्येच वाचा होती बोलला. असं कसं काय झालं. मीच हे बघून शॉक झालो आणि हैराण झालो. आणि हे जे तुम्ही आता सांगितलं ना, तर मला खूप आनंद वाटला म्हणले गुरु महाराज. मग त्याला सांगितलं की अरे ते माझ्याशी बोलत होते आणि हीच ती माया म्हणलं, जे तुला मी अगोदर सांगितलं ती माया दाखवतात, हीच माया. तुझ्यामध्ये अशी छोटीशी ऊर्जा सोडली होती त्यांनी, छोटीशी कणभर. मग त्या ऊर्जामध्येच तू बोलत होता. विचार कर की म्हणजे त्यांच्यामध्ये काय सामर्थ्य आहे. ते माझे शेजारी तरी तुझ्या मुखातनं बोलतात असं सांगितलं. आणि मग तिथून त्याला तिथं घेऊन आल्यानंतर, तिथून त्याला हे करून गेल्यानंतर घरी गेलो. त्यांनी तिथं महादेवाचं पिंड वगैरे आणि खंडरावचं मंदिरची अशी स्थापना केलेली होती त्या साधकाने. मग तिथं जाऊन त्याची वरची जी तंत्रक्रिया वगैरे होती त्याच्यावरती केलेल्या लोकांनी, ज्या गुरु महाराजांकडे जाईल तो गुरु महाराज त्याच्यावरती बंदिशी टाकणार, ज्या गुरु महाराजाकडे जाईल त्याच्यावर तो त्याच्याकडे बंदिशी टाकणार. ओम नमो नरसिंह, पावनकोटी विद्याचला नरसिंह कुमार, खोड कपाल खोल इहे पिंडे दत्त द्वार. पूर्ण शरीर सिद्ध करून टाकायचं, पूर्ण डोक्यापासून खाली हात फिरून पूर्ण मोकळं करा, मोकळं पूर्ण. हा पूर्ण खोला, त्याला जेणेकरून बघता येईल सत्य, सत्य बघता येईल, सत्य कर्म धर्म वाचन चालता येईल आणि तुमचं सामर्थ्य चौकड त्याला करता येईल. ओम सदाशिवा त्रिनेत्र जागृत आहे, पूर्ण त्वम अदृश्य शक्ती, इहे पिंड दृश्याय रुद्राय नमः. ओम सदाशिवा त्रिनेत्र जागृत आहे, पूर्ण त्वम अदृश्य शक्ती, दृश्याय रुद्राय नमः. ओम परब्रह्म परमात्मा जीवात्मा शिव तत्व शक्ती स्वरूप प्रकाश.
केले त्याचे कर्माचे फळ त्यांनी भोगले पाहिजे. आता इथे दक्षिणेचे कामाचे सगळे मार्ग मोकळ करायचे. साक्षात माता रावण त्याने सर्व लक्ष्मीचे सर्व काम राजयोगीचं आपण मोकळ करू नये. ओम ऐं ह्रीं क्लीं श्रीं श्री हनुमान देवाच्या प्रसिद्धीदायिनी मोक्ष ओम ऐं ह्रीं क्लीं श्रीं श्री महामाया महादेवी महाशक्ति महालक्ष्मी परब्रह्मा परमेश्वरी भाग्यविधाता भाग्योदयकर्ता भाग्यलेखा भगवती भाग्येश्वरी पूर्वजन्म दृश्य दर्शनाय दृश्य वर्तमान दृश्याय दर्शनाय देवी ज्योतिष महाविद्या भारती मम शिष्य हृदय जिनके सर्व इच्छा पुराय पुराय. ओम नमो नारायण आगम्य अदृश्य अगत अकल्प्य अमोघ अधारे सत्यवादिनी आकर्षण पश्चिम के विश्ववशीकरण राजमुखी जनजागरण सर्व नर आदि अवतरण अवतरण दंड सत्य कथाय कथाय अति अनाम वत्सरम मात्र मम शिष्य नैने दर्शन शक्तिदायिनी सर्व कार्य सिद्ध हो. माझे कर्तव्यानुसार मी केलं. काय करायचं परत मी तुमचं सोच सांगितलं. परत राहिलेलं बाकीचं काही ते सगळं करून घेऊ. आणि काय आहे हे भगत जे जे अधर्माने चालणारे जे भगत लोक आहेत, आमच्यासारखी भगत लोक जे काय आहेत, फक्त जो सत्यकर्म धर्माने चालतो काय ते साधक लोक नाही. जे सत्यकर्म धर्माला मानतच नाही, स्वतःलाच देव समजतात, स्वतःलाच मोठे महाराज समजतात, त्या लोकांचं सांगतोय. मग आमचं दुकानच आहे की तुम्हाला कधी त्रास होतोय आणि कधी तुम्ही आमच्याकडे येताय आणि मग कधी तुम्हाला बकऱ्यासारखं हालायलाच करतोय. कळलं का? असं आहे. त्याच्यामुळं गुरु भक्तांनी सुद्धा असं बघा की सतत कर्म धर्माने चालेल काय. आणि माझं तर सर्व साधकांना हे सांगणं असतं, तुझे कर्म बिर्म मला योग्य वगैरे वाटलं, त्याच्यानंतर तुला काय मार्गदर्शन द्यायचे ते देईल काय. आणि मी स्वतः लोकांवरती दया, असं कोणावरती ज्याच्यावरती आपण दया खाऊन जर असा विचार केला की आता ह्याच्यावर दया करून आपण ह्याला दीक्षा देऊ, हे करू ते करू, नाही होऊच शकत नाही. प्रयत्न करून पण बघितलेत, नाही काय होऊ शकत. काय सांगू तुम्हाला. त्याच्यामुळं जो सत्यकर्म धर्माने साधक चालतो किंवा करतो, जो गुरु विधान सांगतो, त्याच गोष्टी ज्यांनी केलं त्याचं जीवनाचं सार्थक झालंय काय. आणि मग त्याच्यावरची जी बंधन वगैरे होते, सर्व तंत्रक्रिया वगैरे, ते सर्व गोष्टी ते केले, सर्व ते तोडून वगैरे टाकलं. ते सगळं तोडून वगैरे टाकलं. सगळं तोडून टाकलं ते. आणि तोडून वगैरे टाकल्यानंतर त्याचं शरीर सगळं हे करून वगैरे त्याला त्याच्या कर्म विधी विधान अनुसार त्याच्या कुळाचे जे महापुरुष होते त्यांच्या आज्ञेनुसार जसं त्याला दीक्षा द्यायची होती तसं त्याला दीक्षा वगैरे, म्हणजे
कान फुकण्याची फक्त त्याची विधी झालेली, कान फुकण्याची. कान फुकण्याची विधी वेगळी असते, दीक्षाची विधी वेगळी असते. काय? आणि दीक्षा लक्षात घ्या, कुठल्या पण साधकाची दीक्षा 2 प्रकारची होते. पहिलं त्याच्या शरीराला गुरु त्याचं शरीर होतं. त्याच्यानंतर त्याची जी दिव्य ताकद आहे आणि त्या दिव्य ताकदीला कुठली दिव्य ताकद गुरु होऊ शकते ते महत्वाचं असतं. काय? मग त्यांच्या ताकदीनुसार त्यांनी जे केलं ते दिव्य ताकदने, जसं त्यांना कान फुकण्याची विधी करायची होती, कान फुकणी विधी करून वगैरे गुरुचं विधान दिलं त्यांना, आणि जे काय गोष्टी व्यवस्थित चालल्यात. ठीक आहे. आता तर मी सांगतोय म्हणाले, नंतर त्याला मी विसरणच, त्याचं तुम्ही नंतरून ऐकून घ्या तो काय बोलतोय तो. इथंच आता माझे शब्दाला पूर्ण विराम देतो. ओम नमो आदेश, सत्य नमो आदेश, नवनाथ गुरु गुरु आदेश, अलख निरंजन.